हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील आदित्य ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आता आम्ही चाललोय फिरायला. आपला त्याच्यात आहे अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर वगैरे आहे, पंढरपूर. तर चला आजपासून सुरुवात करतोय. आज आहे शुक्रवार आणि आता निघलोय आम्ही. सकाळचे वाजले 5:30. आता पहिले जायचं आपल्याला पुणेला, तिकडे आपण रिक्षा ठेवू. त्याच्यानंतर आपले कॉन्सर्स आहेत टिटू वगैरे, मग तिकडून आपण 4 व्हीलरमध्ये आपण प्रस्थान करू. चला कंटिन्यू करा तुम्ही. चला फायनली आता निघतोय. आता आपण पहिले नारळ फोडू. चला आपला श्री गणेश झालेला आहे. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला फायनली नारळ वगैरे फोडला आणि बॅगेमध्ये आमचं सामान वगैरे लोड केलेलं आहे आणि आता निघू आम्ही. इकडे बघा किमू दिदी मला बघते. इकडे सर्व आपले फलटण आहे, आरू आहे, किट्टू, वैदू. पोरं आता बसून उत्साहित झाले. यो दुसरा सूरज चव्हाण झाला. यो दुसरा सूरज चव्हाण झाला. यो भाऊजी दुसरा सूरज चव्हाण झाला. यो पोरा आली, उत्साहित झाल्या. चला आता निघूया. मी कंटिन्यू राहा. फायनली सर्वांची तयारी झालेली आहे. इकडे सर्व रेडी झालेत. आता एक फोटो काढतो, ग्रुप फोटो. चला निघूया मग. चला फायनली आपण गाडीमध्ये बसलोय. प्रत्येकाने प्रत्येकाचा पोझिशन घेतलेला आहे. इकडे आपले भाऊजी, पाठी आपली मंडळी आहे सर्व, तुम्ही बघू शकता. इकडे इकडे आपली मॅडम सर्व रेडी आहेत. चला मी कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला चला फायनली निघलोय मोणी गावातून. सकाळीचे वाजलेत आता ऑलमोस्ट 7च वाजलेत. इकडे बघा परफेक्ट 7 वाजलेत. निघलोय आता. इकडे बघा मोणी गावात आपल्या बाजूच्या बाजूला काकी, त्यांनी आपल्याला गावठी लिंबू दिलेत. एवढे लिंबूचं झाड पण एवढा मोठा आहे ना, भरपूर आहे. एवढे दिलेत. बोलतो तुम्ही रस्त्याला लिंबू धरवत्या. काम 25 झाले मस्त. एक लिंबू बा. आपली दीदी लिंबू दीदी मामा मोबाईल. चला आपण पहिले उतरलोय सीएनजी भरायला. पहिला स्टॉप आलेला आहे आपला. पहिले आता आपण सीएनजी भरून घेऊ. तर आपण चालवतो हायवेवर आहे. हे उतरा. आपली इमेज दिदी झोपलेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता तलोजावर किती मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. कंटेनर बघा तुम्ही बघू शकता, एक नंबर. आपला रस्ता खुला आहे. आणि इकडे आली शांततेचं वातावरण झालेलं आहे. सगळ्यांना झोपायला चिरूचूप झाली. सगळ्यां पहिले पूजा झोपल. दीदी पण झोपले. पहिलाच लागलेला आपला बोगदा. लाईट टाकवाला, लाईट टाकवायची असेल. परफेक्ट त्यांनी त्या मला सांगली बघ. काय दाबू लागेल.
पाठच्या गाडीला समजासाठी असते लाईट, पार्किंग लाईट. करतो बाबा भाऊजी परफेक्ट. भाऊजी परफेक्ट. आता आपण आलोय खालापूर टोल नाक्यावर. तुम्ही बघू शकता भरपूर ट्रॅफिक आहे, किती लाईनी लागल्यात बघा. आणि टोल नाका पण इकडं केवढ्या लांब आहे बघू शकता. भरपूर लाईनी लागल्यात. सर्व आजच निघले म्हणतो फिरायला. बघा लाईन बघा तुम्ही बघू शकता कशी. आणि आपली दीदी बघा बाहेरचा नजारा बघतो. दीदी जाम लोकांनी फिरायला बॅक टू बॅक सुट्ट्या आहेत ना. सुट्ट्या पण आहेत, सर्व निघल्यात आमच्या सारखंच फिरायला. चला आता बघूया. मी कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आपल्या. चला आता आपण खालापूर टोल नाका सोडलेला आहे आणि आईने पण आपले नाश्त्याची सोय केलेली आहे. शिंगरा आणल्या ना आम्ही उकरून. इकडे बघा तुम्ही बघू शकता. तर प्रत्येकाला एक एक देता आता काढून मस्त प्रत्येकाची बाडी. आणि इकडे बघा बारीची बनलेली आता. बारी हो बारी टाकतील आता. नाही दिसलं. इकडे बघा आता आपण आहे खंडाळ्या घाटामध्ये आणि आपल्या घाटामध्ये ट्रॅफिक भेटलेली आहे. काय चाललंय पोरांचा? मस्त आहे. मस्त झाले पोरांचा. इकडे बघा आपली वैद्य दिदी शिंगरा खात. माझी वाट लागेल. आपली किमू दिदी शांत आहे. इकडे बघा आई पोरांची सोय करत. सर्वांना चॉकलेट देत. चॉकलेट आर्मी टाळीच घेतली. आई दे मला दे मला. गौली घेतली तर शांत झाला तो. खाली जरी एवढी ट्रॅफिक दिवसभर केवढी ट्रॅफिक. हा ना भरपूर ट्रॅफिक लागली आपल्याला खंडाळ्या घाटापासून. आणि इकडे किट्टूनी सुरुवात केलेली आहे उलटीची. उलटी आल्यावर शिधी कर. उलटी केली. रेश उलटी करत नाही, उलटी करणार आहे वैदू दिदी. वैदू दिदी शांत बसले. सगळं उलटा झाला का. खंडाला टर्नर लागलेले आपल्याला. ट्रॅफिक मधून निघलोय. इथे गाड्या थांबवल्यात ट्रॅफिक हे करायसाठी. ट्रॅफिक भरपूर लागले घाटामध्ये खंडाळा घाटात. या साईडच्या गाड्या इथे थांबवल्यात आणि आपण पण पुढून थोड्या अगोदर 1 किलोमीटर अगोदर आपण आउट साईडून गाडी काढली. आता विकेंड आहे जवळ. आज पण सुट्टी आहे त्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे. आपली भाची ही मैया भात. आपण थांबलोय पुण्यामध्ये आलोय पिंपरीमध्ये. सीएनजी भरतोय. दुसरी सीएनजी आता आपली सकाळपासून इकडे आता. आणि आपली फॅमिली आहे तिकडे बघू शकता. मी थांबलोय.
मध्ये तिला झोपाले दिदा ती बघ मामा अय्यो मामा यो गाणी आमचं कुठलं भरवला ना आता आता ती खेळते गाणी गाणी बोलते तुला गाणी तूच बोलत फायनली आम्ही थांबलोय आता जेवण करायला हायवेच्याच बाजूला थांबलोय तर आजचं जेवण घरातूनच आणले बनवून भाकरी आणले चिकन आणले बनवून तर आज कसं आहे आपल्याला देवदर्शन करायचं नाही आज आपल्याला रात्र होईल पोचायला तर त्याच्यामुळे चिकन आणले नाही तर भाजी आणलीच ती बनवून तर चला कंटिन्यूअर तुम्ही आता जेवून घेतो काय बाबू धुवले ना आज सगळं जेवून घेतो हो गया चिकन बनवले चिकन पोरांना ना भाकरी आहे जेव इकडं आपला जेवण रेडी आहे इकडे चिकन कांदा लिंबू आपला कांदा लिंबू घालतोय मस्त जेवण चालू केलं त्या जेवायला मस्त जेवून घेतो आता अरे हे जेवायला चल इकडं बघा जेवण चालू आहे आपल्या पोरांचा आपल्या अर्णव दादाचं बी जेवण चालू आहे त्याला लागतं मोबाईल पोरा जेवली आमचा पण जेवण झालेलं आहे भाऊजीचा माझा आणि आपली किमया दिदी बाकी आहे जेवायची चला आता कंटिन्यू करा तुम्ही लवकर आता ते लवकर दे ते काय तिकडे नाही तुझी गाणी किती बोलते तू हे पाहते ना लवकर मी देऊ तुला अच्छा देऊ मला मारलंय मला मारते तू दादाला मारा दादा मामाला टाटा करा बाय 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 करा बाय 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 करा गाबोली इकडे बघा आईला गाबोली भेटले आई खूप झाले भाऊजीनी गारगाडे आणले आणि आईसाठी भाऊजीने दाखवलं गारगाडे बघा बोलत ना गाबोली बघा गाबोली आहे गारगाड्या गाबोलीचा गरगाट्या गाबोलीचा गारगाड्या नम्रता दिदी जेवली आता भरवेल किमूला अर्णवचा काही जेवायला हो नाही चायवाली आलेली आहे चाय गरम चाय आपल्या दिदीचं जेवण चालू आहे इकडे जेवणानंतर आपण चाय पण मागवलेली आहे जेवणानंतर पण चाय मागवत नाही पण आम्ही मागवले कारण की इथे आम्ही जिथे जेवायला बसलोय तो चहाचा धाबा आहे म्हणजे तिथे सिटिंग होती तिथे आम्हाला चहा घ्यायलाच बसायला भेटेल म्हणून आम्ही बसलोय कारण की आजचं जेवण आपण घरी आणलेला होता आता जेवून घेतलं आता 4 चाय मागवले चहा पिऊन घेतो आता चहा पिल्यावर किमतीचं पण जेवण चालू दीदीचं जेवण झालं की आम्ही थोड्या वेळात निघू तर चला कंटिन्यू राहा आता सर्वांची जेवण वगैरे झाली आणि आता निघतो आता 1 घंट्याचा ब्रेक घेतला परफेक्ट 2:30 वाजलेत निघतोय आता आपल्याला अजून पल्ला गाठायचा आहे बरेच चला आता नंतर भेटूया कंटिन्यू राहा तुम्ही ये चल याला पकड पाहिली इकडे बघा आपल्या गाडीमध्ये मस्त झाले बघा तुम्ही बघू शकता इकडे बघा झोलना बनवले झोलना आपल्या दिदीला ओढणी बांधले आपली किमू दिदी पाला नेऊ चला पाला तिथे काय आहे हे झोपा घेते तिथे
बघ कशी रडते. दीदी निर्मित होती त्यावेळेला निर्णय झाला नका बघ कशी हसत कशी मजा आली मोर मजा. जरा वारकरी टालकरी मंडळी वाव इकडे बघा काय नदी आहे वाटत. डॅम आहे डॅम. डॅम डॅम भरपूर मोठा डॅम आहे हे बघू शकतो तुम्ही. भरपूरच मोठा आहे डॅम. इकडे बघा भीमा नदी तुम्ही बघू शकता. दरवाजे बघा डॅमचे दरवाजे नदीचे. फायनली आलोय आता अक्कलकोटला. तर चला आता रूम बघतोय. पार्किंग तर लावली इकडे आपली गाडी. भरपूर गर्दी आहे अक्कलकोटमध्ये. पार्किंगला पण जागा भेटत नाही तर आपल्याला. आता आलोय. आता आपल्याला रूम बघायचे आहेत तर रूम बघायला जाऊ. त्याच्यानंतर बघूया. चला कंटिन्यू राहा तुम्ही. इकडे बघा मस्त ससे वगैरे आहेत. तिला मोबाईल दाखव जरा. जिराफ आहे आणि इकडे आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर. पहिले आम्ही रूम बघून येतो. गार्डन मध्ये जाऊन बसू शकता. गार्डन भरपूर मोठा आहे. पोरांसाठी मस्त आहे. पण दादा आलाच ना तो भाजी. फायनली आलोय रूम मध्ये. रूम पण आम्हाला कसा तरी भेटला. अक्कलकोटला अगोदर गेलतो तर तिथे भेटलाच नाही. 2 ठिकाणी बघितला कारण की आम्ही विकेंडला आलोय. आज शुक्रवारी गुरुनानक जयंती सुट्टी होती आणि उद्या शनिवार रविवार आणि पौर्णिमा पण आहे. मग तिथे आम्ही अक्कलकोटला राहिलो नाही. अक्कलकोटला आता उद्या दर्शन घेऊ. आता आलोय गाणगापूरला आलोय. तिथे पण भरपूर गर्दी आहे. पौर्णिमा आहे ना आणि पौर्णिमेला इथे उत्सव असतो 2 दिवस आणि भरपूर गर्दी असते. तर त्याच्यामुळे भाऊजींच्या मित्राची ओळख होती. ते दर पौर्णिमेला येतात. तर आम्हाला त्यांच्या मित्राच्या ओळखीमुळे आम्हाला इथं रूम भेटलेला आहे आणि रूमवर आलोय आता. जेवण पण आम्ही आणायला येतो. पार्सल आणला. इकडे बघा काही जेवण वाढतं. आता जेवून घेतो. इकडे जेवायला बसलोय. इकडे दाल फ्राय, पनीर टिक्का, ही काजू मसाला भाजी. इकडे आम्ही जेवायला बसले. या जेवायला